The festival of Diwali is finally here with bright lights, rangolis, and sweets. There's one more special tradition that's in Maharashtra is fort making. The Pune Municipal Corporation every year organizes a fort making competition here in Sambhaji Park. This is the 31st edition of the competition. पुणे महानगरपालिका आणि उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने हे 31वे किल्ले स्पर्धा आणि प्रदर्शन 26 तारखेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे। मुलांना एवढा आनंद असतो की ते मुलं सुट्टी परीक्षा संपली की लगेच 1 वाजता इथं हजर राहायचे किल्ले बनवण्यासाठी आणि त्यांच्याकडे कालावधी फक्त 1.5 दिवस होता परीक्षा असल्यामुळे तरी त्यांनी खूप उत्साहाने किल्ले बनवलेले आहेत। खूप सुंदर बनवलेत, कल्पकता आणि प्रत्येक गोष्टीचा वापर आणि किल्ल्यामधल्या ज्या स्पेसिफिक जे पॉइंट्स असतात ते अगदी छान हायलाइट केलेले आहेत सगळ्यांनी। हो, लहानपणी मी लहान असताना मी सोलापूरची, तर लहान असताना आम्ही आमच्या सोसायटीमध्ये सगळेजण मिळून मुलं मुली मिळून एखादा छोटासा किल्ला बनवायचो। जे काही रिसोर्सेस तेव्हा उपलब्ध असायचे त्यातून बनवायचो। प्रदर्शन बघायला आज आलो मी इथं किल्ल्यांचं आणि फारच छान कलाकृती आहेत। मुलांनी खूप कष्ट घेतलेत, त्यामुळे माझ्या स्कूल डेज मधल्या आठवणी जाग्या झाल्या। आम्ही पण उत्साहाने किल्ले करायचो। It's happening from 17th to 26th October 2025 at Chhatrapati Sambhaji Raje Garden, JM Road. Now, you might wonder why forts during Diwali. The tradition actually goes way back to the times of Chhatrapati Shivaji Maharaj. Forts were a symbol of bravery, strategy, and pride in Maratha Empire. So building forts became a fun and meaningful way for kids and families to celebrate Diwali, using mud, clay, stones, and tiny figures to recreate history right at home. It's like bringing a piece of Maharashtra's glorious past into your courtyards. Today, this tradition is still alive and thriving, especially in Pune. आपण आता जे पाठीमागे बघतोय ते शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचं शिल्प आहे। या शिल्पाबद्दल सांगायचं म्हणलं तर हे अखंड हिंदुस्थानातलं पहिलं संदर्भांसह झालेलं राज्याभिषेकाचं शिल्प आहे। पहिलं फ्रंट अँगल आणि पहिलं मायक्रो डिटेल्सनी युक्त असणारं असं हे शिल्प आहे। नमस्कार, मी तनुष लेलवानी। माझं नाव अवनीश शिंदे आहे। आम्ही 3 किल्ले बनवले, ज्यातून 2 किल्ले अजिंक्य तारा आणि बाणकोट ते फर्स्ट प्राइज जिंकले आणि आम्हाला हे पन्हाळा किल्ल्यासाठी अप्रिसिएशन प्राइज मिळाला। हा किल्ला आधी आम्ही सुरुवात करताना या किल्ल्याचं गुगलवरतून मॅप वगैरे असतात ते मॅप काढले। मॅप काढल्यानंतर आम्ही चॉकनी इथं रेषा काढल्या आणि ते मॅप काढून घेतले। इकडं मॅप काढून घेतल्यानंतर आम्ही दगड लावल्यानंतर त्यावरती माती टाकली। माती टाकल्यानंतर पोते लावले। पोते लावल्यानंतर आम्ही सगळ्यांनी म्हणजे माझ्या गटातले सगळे मित्र आहेत त्यांचे नावं तिकडे लिहिलेले आहेत। त्या सगळ्यांनी मिळून आम्ही ही वॉल्स बनवली छोटी। त्यावरती आम्ही पीओपीनी थोडं पीओपी पाण्यात मिळून त्यावरती टाकलं। त्यानंतर पेंट केले आणि पेंट केल्यानंतर त्यावरती लाईन्स मारले आणि हा एक्सपिरियन्स खूप होता। म्हणजे असे आम्ही कधी भेटत नाही असे मित्र, पण आम्ही ह्या निमित्ताने भेटलो। हा एक्सपिरियन्स होता आमचा। It's a great experience and I know this place since my childhood. I used to come here when I was a child and I want the similar experience for my daughter as well. So I brought her here. Today is the first day, so I got her here to see these beautiful killas that the teams have made. It's beautiful. I mean, it's really nice and it's very nostalgic. सध्या मला राजगड आवडला, तो समोरचा आता इथे अतिशय मस्त केला तो किल्ला त्यांनी मुलांनी। मला तो इकडचा सेकंड वाला राजगड खूप चांगला। The land is surrounded by iconic forts like Sinhagad, Rajgarh, and Torna. Every Diwali, families and children across the city build mini forts, decorate them with diyas, and proudly display their creativity. It's a beautiful mix of art, history, and festive joy, connecting generations and lighting up not just homes but hearts too.